विदर्भात पवार काका पुतण्यांच्या सभा, नवनीत राणांसाठी अजित पवारांची सभा, तर अमर काळेंसाठी शरद पवार वरुडमध्ये. उद्धव ठाकरे यांचा आजपासून विदर्भ मराठवाडा दौरा, दुसऱ्या टप्प्यातल्या मतदारसंघात प्रचार सभा. काँग्रेसची आणखी एक यादी लवकरच येणार, सीईसीची आज बैठक, पक्षाचे वरिष्ठ नेते सकाळी करणार उमेदवाराबाबत चर्चा. मध्य प्रदेशात राहुल गांधी यांची सतनामध्ये रॅली, तर प्रियंका गांधी आज छत्तीसगडच्या कांकेर आणि राजनांदगावमध्ये घेणार सभा. बिहारच्या कटिहारमध्ये रेल्वे पोलिसांनी जप्त केली 52.5 लाखांची रोकड, अवध आसाम एक्सप्रेसमधून आरोपीही ताब्यात. निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातल्या 78 उमेदवारांचे अर्ज केले बाद, बीएसपीच्या छोटेलाल गंगवारांचा अर्ज रद्द, तर आग्र्यात सर्व 11 उमेदवारांचे अर्ज बाद. दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी मोदींचा आज राजस्थानात दौरा, दुपारी जालोरमध्ये सभा, तर संध्याकाळी बांसवाडमध्ये रॅली. इंडिया आघाडीची रांचीमध्ये मोठी सभा, सर्व महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित, सभेची जय्यत तयारी. महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी आज दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार, संपूर्ण परिसरात ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी. केजरीवालांच्या डाएटवरून जोरदार राजकारण, तिहार जेल प्रशासनाकडून डाएटबाबत दिल्लीच्या उपराज्यपालांकडे खुलाशांचा अहवाल सुपूर्द. अटकेपूर्वीच केजरीवालांनी इन्सुलिन घेणं बंद केल्याचा तिहार जेल प्रशासनाचा दावा, फक्त टॅबलेट घेत असल्याचा अहवालात उल्लेख. अयोध्या धाम रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरले, अयोध्येला येणाऱ्या अनेक ट्रेनचं वेळापत्रक बिघडलं. अयोध्येत मालगाडी रुळावरून घसरल्यानं मोठी हानी, अनेक डबे घसरल्यानं रेल्वे सेवा सुरळीत होण्याचा अनेक तास लागण्याची शक्यता. पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, बोरिवली गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीची कामं, सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सेवा विस्कळीत राहणार. आणि राज्यातील 12 जिल्ह्यात 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, तळकोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज.